नागपुर में आशीष एनेक्स अग्निकांड की घटना के बाद मनपा की अग्निशमन एवं विद्युत समिति की सभापति रूपाली ठाकुर ने रुख सख्त अपनाया है। उन्होंने कहा कि शहर में अग्निशमन नियमों का पालन नहीं करने वाले व्यावसायिक प्रतिष्ठानों और संस्थानों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी। फायर एनओसी प्राप्त करने में अनियमितता बरतने वाली एजेंसियों की भी जांच होगी। बिना अनुमति या अनापत्ति प्रमाण पत्र के संचालित बड़ी इमारतों पर केवल नोटिस देकर कार्रवाई सीमित रखने के मामलों की भी समीक्षा की जाएगी तथा दोषी अधिकारियों और कर्मचारियों पर प्रशासनिक कार्रवाई की जाएगी। नगर रचना एवं अग्निशमन विभागों के बीच जिम्मेदारी टालने के मामलों की भी जांच होगी। इस संबंध में पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर और आयुक्त को जानकारी देकर आगे की कार्रवाई सुनिश्चित की जाएगी। सर, दोन दिवसापूर्वी आशिष एनेक्स मध्ये जी आग लागली होती त्यामध्ये अग्निशमन उपाययोजनांची पूर्तता नसल्यामुळे त्या इमारतच्या ओनर्सला ॲक्टच्या सेक्शन 36 अंतर्गत पोलीस डिपार्टमेंटला FIR दर्ज करण्याकरता त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांनी FIR सुद्धा केलेली आहे आणि आता पुढे तिथे सध्या कुठलाही व्यवसाय सुरू होणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेणार आहे। आम्ही चौकशी केली असता त्या आशिष एनेक्स बिल्डिंगला अग्निशमन विभागातर्फे कुठलीही NOC देण्यात आलेली नाही आहे आणि आम्ही जेव्हा ॲक्च्युअल फायर फायटिंग करत असताना आमच्या असं निर्देशनात आले की त्या 3 बिल्डिंग एकत्र करून हा व्यवसाय सुरू होता। हे प्युअरली इलिगल होतं आणि त्याबाबत आम्ही टाउन प्लॅनिंग आणि झोन विभागाला सुद्धा पत्र दिलेलं आहे की त्या मंजुरी विरुद्ध वापर सुरू आहे, तर त्याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत आम्ही कळवलेलं आहे। ज्या बिल्डिंगमध्ये NOC आहे त्यांच्याकडे तर सिस्टम आहेच आहे, पण ज्या इमारतीमध्ये NOC नाही आहेत किंवा सिस्टम नाही आहेत त्यांच्यावर आम्ही ॲक्टप्रमाणे रेग्युलर नोटीस देणं सुरू आहे। आमच्याकडे खूप मोठा डेटा आहे की आम्ही शहरातील भरपूर हजारो इमारतींवर ॲक्टप्रमाणे नोटीस दिलेला आहे आणि ॲक्टची पूर्तता करून घेतलेली आहे आणि ज्यांनी नाही केली आहे त्यांच्यावर कंटिन्युअस नोटीस देऊन त्यांच्याकडनं ती पूर्तता करून घेण्याबाबत कारवाई सुरू आहे। आम्ही बऱ्याचशा इमारतींवर सेक्शन 40 मध्ये प्रॉसिक्युशनला सुद्धा आम्ही केसेस दर्ज केलेले आहेत। ॲक्टमध्ये 120 दिवसांची तरतूद आहे की कुठलीही नोटीस दिल्यानंतर तिला 120 दिवसात पूर्ण करावं लागतं। तर मी तुम्हाला तेच म्हटलं, आम्ही हजारो बिल्डिंगवर आम्ही कारवाई केलेल्या आहेत, तर मी तुम्हाला त्याचा एक्झॅक्ट डेटा देऊन देईल। पण आणि नोटीस दिल्यानंतर त्यांना थोडा वेळ लागतो कुठलीही गोष्ट पूर्ण करण्याकरता, म्हणून 120 दिवसांचा पिरियड असतो। तर आम्ही इनिशियल स्टेजमध्ये त्यांना 30 दिवसाची वेळ देतो। 7 दिवसात उपाययोजना हाती घेऊन 30 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला इंटिमेट करावं लागतं की आम्ही सिस्टमची पूर्तता केली आहे की नाही ते कळवावं लागतं। जर ती नाही केली असेल तर मग आम्हाला लाईट पाणी कट करणे, पोलीस विभागामार्फत इमारतीतून दूर निघून जायला, इमारत डेंजर डिक्लेअर करणे, सेक्शन 36 आहे, सेक्शन 40 मध्ये आम्ही प्रॉसिक्युशनला सुद्धा टाकतो। तर ही प्रोसिजर निरंतर सुरू असते सर। आता सर आम्ही पूर्ण शहरामध्ये हायड्रंट लाईन्स पसरवायचं काम सुरू आहे। जसं आता अमृत योजनामध्ये 24/7 चार्ज लाईन सर्व शहरामध्ये पसरत आहे, त्याच लाईनवर आपण हायड्रंट सिस्टमसुद्धा बसवायचं काम सुरू करायला सांगितलेलं आहे। त्याबाबतचं पहिलं प्रोव्हिजनसुद्धा आम्ही वॉटरवर्क्स डिपार्टमेंटला दिलेलं आहे। पैशाचं 55 लाखाचं प्रोव्हिजन आम्ही दिलेलं आहे आणि जेणेकरून कुठली म्हणजे असं कंजेस्टेड लेनमध्ये काही अशी आगीची घटना घडली तर त्या इमिडिएट त्या हायड्रंट पॉईंटवरून आपल्याला मुबलक प्रमाणात पाणीसाठा मिळू शकेल। टाउन प्लॅनिंगच्या UDCPR प्रमाणे कुठल्याही बिल्डिंगला मंजुरी देण्यापूर्वी अग्निशमन विभागाची नाहरकत प्रमाणपत्र ही घेण्याची जबाबदारी टाउन प्लॅनिंगची डिपार्टमेंटची आहे। त्याप्रमाणे कुठलाही नकाशे मंजूर करण्यापूर्वी टाउन प्लॅनिंगकडनं आमच्याकडे प्लान्स येतात। आम्ही ते प्लान्स जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही ते कन्सर्न कोणता एरिया आहे त्या एरियाच्या स्टेशन ऑफिसर्सला, फायर स्टेशनच्या स्टेशन ऑफिसरला ते मार्क करतो। ते प्रॉपर स्पॉट व्हिजिट करतात, इन्स्पेक्शन रिपोर्ट जनरेट करतात, मग माझ्याकडे येतात आणि मग त्या बेसवर आम्ही नकाशावर सगळ्या ॲक्टप्रमाणे सगळ्या बाबींची पूर्तता झाली असेल तर आम्ही त्याला NOC इश्यू करतो। आणि ही झोनला आणि आमचा डायरेक्ट संपर्क येत नाही, ते टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटनी त्यांना कारण झोनला पण जे इंजिनियर्स आहेत त्यांनासुद्धा माहिती होण्याकरता टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटनी त्यांच्याकडे एक प्रतसुद्धा देण्यात यावी असं मला वाटतं। कसलं व्हेरिफिकेशन पूर्ण फुल केलं आहे की नाही केलं? कुठलाही प्रिमायसेस, कुठलाही NOC विदाऊट व्हेरिफिकेशन होत नाही सर। आम्ही स्पॉट व्हिजिट करतो। स्पॉट व्हिजिट केल्यानंतरच, आता मी तेच बोललो, ॲक्टची पूर्ण पूर्तता होत असेल, ॲक्टिव्ह पॅसिव्ह प्रोटेक्शनची पूर्तता होत असेल तरच इमारतीला NOC इश्यू केल्या जाते सर।